नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ती येते मोलकरीण बनून, पण जाते घरातील ऐवजावर डल्ला मारून। मोठमोठ्या शहरात मुंबई, नवी मुंबई, ठाणेच नाही तर इतरही अनेक शहरांमध्ये फिरून मोलकरीण म्हणून काम मिळवणारी वनिता गायकवाड, वय वर्ष 38, ही युवती कामाच्या बहाण्याने घरात शिरते आणि नंतर त्याच घरी मौल्यवान वस्तूंची चोरी करून पोबारा करते। आतापर्यंत 100हून अधिक गुन्हे केल्याचा संशय तिच्यावर आहे। वनिताने वाशी सेक्टर 19 मध्ये अभिमन्यू सोसायटीत राहणारे झाकीर म्हाते, वय वर्ष 59, यांच्या घरी तिला घरकाम व केअरटेकर म्हणून ठेवण्यात आले होते। पण त्यांच्याच घरी 5.5 तोळे सोन्याचे दागिने व रोख रकमेवर डल्ला मारून तिने पळ काढला। तिने केलेल्या गुन्ह्याची नोंद वाशी पोलीस ठाण्यात झाली आहे, अशी माहिती घाटकोपर कक्षातील पोलीस हवालदार अजय बल्लाळ यांनी दिली। गुप्त खबऱ्यांकडून वनिता माहुलगाव परिसरातील घरी असल्याचे समजल्यानंतर तिला ताब्यात घेतले आहे। तिला अटक झाल्याचे कळताच शहरातील विविध पोलिसांनी तिची चौकशी केली। तसेच वाशी पोलिसांनी तिच्यासोबत तिच्या मानलेल्या भावालाही अटक केली आहे व त्यांच्याकडून 3.5 तोळे सोने जप्त केले आहे। वनिताची गुन्हा करण्यासाठीची पद्धत म्हणजे ती उच्चभ्रू वसाहतीत जाऊन घरकाम मागते। पहिल्या दिवशी चांगले काम करून, चांगले वर्तन दाखवून, चांगला संवाद साधून मालकवर्गाचा विश्वास संपादन करते आणि मग संधी मिळताच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी घरातल्या किमती वस्तू चोरून तिथून पलायन करते। घरात प्रवेश केल्यानंतर ती सगळे घर आपल्या दृष्टिक्षेपात घेते। कुठे काय ठेवले आहे ह्याची टेहळणी करते, किमती वस्तू कुठे असाव्यात असा अंदाज घेते आणि आपला चोरीचा उद्देश सफल झाला की बाहेर जाण्यासाठी बहाणा करते आणि पसार होते। मिळालेला किमतीऐवज मित्र, नातेवाईक किंवा अन्य ओळखीच्या व्यक्तींकडे घरातील व्यक्ती आजारी असल्याचा बहाणा करत त्यांच्यामार्फत या वस्तूंची सोनाराकडे विक्री करते आणि पुढे मौजमजेसाठी चोरीच्या पैशांचा वापर करते। त्यातीलच काही पैसे अटकेनंतर जामिनासाठीही वापरते। वनिताची पार्श्वभूमी पाहता पहिल्या नवऱ्यासोबत तिचा घटस्फोट झाला आहे आणि आता ती लिव्हिंगमध्ये राहते। दुसरा नवरा देखील तडीपार आहे। दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हे नोंद आहेत। अटक होण्यापूर्वी तिने एका घरात चोरी केली, त्यातील 3 लाख रुपये त्यांनी अटक असलेल्या मुलाला सोडवण्यासाठी तिने खर्च केलेत, असा तिचा गुन्हेगारी इतिहास आहे। कामवाली म्हणून घराची साफसफाई करायला येणारी ही मोलकरीण मौल्यवान वस्तूंची सफाई करून रफूचक्कर होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, वाशी, नवी मुंबई।